नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आकाश आणि भूमी गीतांजलीला कन्व्हिन्स करत असतात. ते म्हणत असतात की मॅडम, तुम्ही आम्हाला चुकीचं समजताय. आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. आमचा खरंच हेतू तुम्हाला इथे नाराज करायचा नव्हता, तुमचा अपमान करायचा नव्हता. या बॅगमध्ये हे पैसे कुठून आले, ही कॅश कुठून आली, मला खरंच माहिती नाही आहे. याच्यामध्ये भूमीचे सगळे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर बाळाचं धुपटं हेच याच्यामध्ये होतं. ही कॅश कुठून आली खरंच आम्हाला माहिती नाही आहे. भूमीसुद्धा समजावत असते की मॅडम, आम्ही इथे खरंच बोलून गोष्टी सॉर्ट होत आहेत का ते बघायलाच आलो होतो. आम्ही खरंच तुम्हाला सांगतोय की आमच्या मनामध्ये असं काहीही नव्हतं. तेव्हा गीतांजली म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का, ही कॅश तुमची नाही आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? मलासुद्धा तेच वाटत होतं की बोलून इथे गोष्टी सॉर्ट आऊट होत असतील तर नक्कीच करूया. म्हणून तर तुम्ही इथे अपॉइंटमेंट न घेता आलात, तरीसुद्धा मी तुम्हाला बोलण्याची संधी दिली होती ना. पण तुम्ही काय केलं? तुम्ही माझा अपमान केलात. तुम्ही इथे मला लाज देऊ केलीत आणि त्यामुळे मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. त्यामुळे इथे आकाश आणि भूमी हे दोघेजणं तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की हे कुणी केलं, कसं केलं, आम्हाला काही माहिती नाही आहे आणि त्याबद्दल आम्हाला काही बोलायचंसुद्धा नाही. फक्त आम्ही मॅडम तुम्हाला एवढंच म्हणतो की आम्ही खरंच इथे तुमच्याबरोबर गोष्टी सगळ्या बोलून सॉल्व करायला आलो होतो. तुम्ही इथे जी काही नोटीस पाठवली ती मागे घ्यावी अशी आमची इच्छा होती. आम्हाला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तरीसुद्धा इथे गीतांजली वेदपाठक काही ऐकायला तयार नसतात. गीतांजली म्हणत असतात की तुमची 5 मिनटं संपली आहेत, आता तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे रागिनी खूपच जास्त चिडलेली असते. रागिनी आता संत्याला फोन करते आणि म्हणत असते की अरे संत्या, तुला दिलेलं एक कामसुद्धा धड करता येत नाही का रे? हे काय केलंस तू? हे बघ, ती नर्स आणि तिचा नवरा दोघेही आता आपल्या हातातून निसटलेत. अरे त्यांना संपवलं असतं तर डोक्याचा ताप तरी गेला असता. पण तुला माहिती आहे का, ते दोघे आता कुठून कधी भूमीला आणि आकाशला भेटतील आणि आपलं कारस्थान उघडं पाडतील ना, ते कळणारसुद्धा नाही. तेव्हा मला दुसरं काहीही करायचं नाही आहे, काही बोलायचं नाही आहे. तू त्या दोघांना लवकरात लवकर शोधून काढ आणि त्यांना संपवून टाक, कळलं का? तेव्हा रागिनी म्हणते, आहे रे बाबा, तुझ्यावरती विश्वास आहे, पण आता जीव जर गेला तर त्या विश्वासाचं काय लोणचं घालायचं आहे का? म्हणून मी म्हणते तुला की ते नर्स आणि तिचा नवरा यांना लवकरात लवकर पकड, नाहीतर ते दोघे जिवंत राहिले ना तर त्या भूमीला सगळं सत्य सांगतील. ते दोघेजणं लवकर मेले पाहिजे, नाहीतर तोपर्यंत त्यांची टांगती तलवार आपल्या गळ्यावरती राहील आणि मग आपल्याला निवांत काही जगू देणार नाही. तेव्हा रागिनी म्हणते की आता मला इथे कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. काही झालं तरीसुद्धा ती नर्स सापडली पाहिजे. तेव्हा इकडे ती म्हणते, आता मला सध्या त्या यशपालकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्या गीतांजलीकडे सुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी इथे विचार करत असते की यशपालला मारायचं आहे, त्या नर्सला मारायचं आहे, त्याचबरोबर यशपालकडे असलेले पुरावे नष्ट करायचे आहेत. काय काय करणार तरी काय काय. इथे अमोलीला भडकवलं आहे, गीतांजलीसारखा वकील निवडला आहे, पण गीतांजलीला तर खरंच बोललेलं चालतं. आणि आता गीतांजलीला एक गोष्ट कळून चुकलेली असते, ती म्हणजे भूमी आणि आकाश खरं तर बोलत नाही आहेत ना. या गोष्टीवरती आता तीसुद्धा आपलं लक्ष केंद्रित करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाने रागिनीचं बोलणं ऐकलेलं असतं आणि पौर्णिमा म्हणत असते, आई, हे काय बोलताय तुम्ही? इतके प्रयत्न केले आपण त्या भूमी आणि आकाशला हरवण्यासाठी, तरीसुद्धा इथे आपल्या पाठीमागे संकट काय येत आहेत? ती नर्स आणि तिचा नवरा दोघेही सापडले नाहीत ना. आता त्या दोघांनी मिळून जर भूमीला सगळं सत्य सांगितलं तर? तेव्हा आपल्या इथे मानेवरती टांगती तलवार तर आहेच ना. तेव्हा एवढे प्रयत्न करून मग उपयोग काय झाला? तेव्हा रागिनी म्हणते की बरोबर बोलतेस तू, आपल्या मानेवरती टांगती तलवार तर आहेच, पण अशा या कामांमध्ये ना अशा गोष्टी सातत्याने घडत असतात. कधी गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडतात तर कधी आपल्या. पण आपण हार मानायची नाही, सातत्याने लढत राहायचं, असं रागिनी म्हणत असते. रागिनी म्हणते की ठीक आहे, या गोष्टींचा विचार तू करू नकोस. यशपालकडे मी लक्ष देईन आणि त्याचबरोबर संत्याकडे सुद्धा. तुला आता एक काम करायचं आहे, तुला त्या अमोलीच्या आता टचमध्ये राहायचं आहे. अमोलीकडून तुला सगळी माहिती गोळा करायची आहे की त्या केसमध्ये काय डेव्हलपमेंट आहेत त्या तुला जाणून घ्यायच्या आहेत.
त्या पद्धतीने तुला अमोलीचे कान भरायचे आहेत आणि त्या गीतांजलीच्या समोर जास्तीत जास्त पुरावे असे आपल्याला आता पुढे करायचे आहेत, ज्याच्यामुळे भूमी कशा पद्धतीने चुकीची आहे हेच फक्त गीतांजलीला कळलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, गीतांजली जेव्हा भूमीला आणि आकाशला म्हणते तुमची 5 मिनटं संपलेत आणि दाराचा रस्ता दाखवते, तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा मॅडम, इथे आम्ही तुमचा अपमान करायला नाही चालू. तुम्हाला असं वाटते की आम्ही तुमचा अपमान केला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं काय आहे ना एक दिवस तुम्हाला सुद्धा कळेल आणि तेव्हा ना कदाचित तुम्हाला रिअलाईज होईल, पण वेळ निघून गेलेली असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की तुम्हाला तेव्हा कळेल की आमचा हेतू तुमचा अपमान करण्याचा नव्हताच. आम्हाला गोष्टी तुमच्याबरोबर व्यवस्थित सुरळीतपणे बोलून ह्या सॉर्ट करायच्या होत्या, पण तुम्ही आमचा अपमान केलात हे तेव्हा तुम्हाला कळेल. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मॅडम खरंच सांगतोय, आम्ही आत्तासुद्धा तुम्हाला तेच म्हणतोय की तुमचा राग शांत झाल्यानंतर तुम्हाला जर आमच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला कॉल करा. तेव्हा गीतांजली म्हणते की आता त्याची गरज पडणार नाही. तुम्ही माझ्यासमोर असा माझ्यापेक्षाही जास्त ताकदीचा वकील उभा करा, कारण माझ्यासमोर आता तुम्ही कुठलाही वकील उभा केलात ना तरी तो जिंकणार नाहीच आहे, कारण मी त्याला जिंकू देणार नाही. तेव्हा इथे आता भूमीला राग येतो. भूमी म्हणत असते की मॅडम हे बघा, तुम्ही खूप मोठ्या वकील आहात आणि मला तुमचा अपमान करायचा नाही आहे, पण आम्हाला आता कुठल्याही वकिलाची गरज नाही आहे, कारण मी क्षितिजाची आई आहे. मला माहिती आहे की क्षितिजा ही माझी आणि आकाशची मुलगी आहे आणि त्याच्यामुळे माझी मुलगी ही माझ्याकडेच येणार. मी कुठलंही खोटं बोलत नाही आहे, मी इथे तुम्हाला सत्य सांगायलाच आले होते. तेव्हा भूमी म्हणत असते की मला इथे वकिलाची गरज नाही आहे, तयारीची गरज नाही आहे, तयारी तुम्ही करा. माझं आणि क्षितिजाचं जे बॉन्डिंग आहे ते मी तुम्हाला कोर्टामध्ये सांगेन आणि ती माझीच मुलगी आहे हे सुद्धा मी सिद्ध करेन, ते सुद्धा पुराव्यानिश्चित. असं म्हणून भूमी तिथून निघून जाते. त्यानंतर इथे आता भूमी तिथून बाहेर पडलेली असते, पण तिने जाता जाता इथे चांगलं तिला खडसावलेलं असतं गीतांजलीला सुद्धा विचार करण्यासाठी भाग पाडलेलं असतं. गीतांजलीसुद्धा कन्फ्यूज होते. इथे आता मी बरोबर होते की भूमी आणि आकाश? याचा अर्थ मी ज्या पद्धतीने ही केस अमोलीकडे बघून घेतली आहे, अमोली खरं तर बोलते ना, असे अनेक प्रश्न भूमीच्या मनामध्ये उभे राहिलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांना भूमी आणि आकाश दोघेही घरी येतात. तेव्हा इथे मनू त्यांना पाणी वगैरे प्यायला देते आणि ती विचारते की ताई, पण त्या बॅगमध्ये पैसे आले तरी कुठून? त्याच्यामध्ये तर तुम्ही डॉक्युमेंट आणि दुपटं ठेवलं होतं ना? तेव्हा आकाश म्हणतो, हो गं मानसी, मी माझ्या हातानेच ते सगळं बॅगमध्ये ठेवलं होतं, ते सुद्धा भूमीच्या समोर. त्याच्यामध्ये मी एक पैसासुद्धा ठेवला नव्हता आणि आम्ही तिथे बोलायला गेलो होतो. मी त्यांना पैसे का देऊ करेन? मी काही मूर्ख आहे का? पण त्यांनी आमचं काही ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे पण आकाश, आता तुम्ही घरातूनच गेलात ना आणि तुम्ही तुमच्या बेडरूममधून बाहेर आलात आणि हॉलमधून तुम्ही सरळ तिच्याकडे निघून गेलात, मग आता ते पैसे कुणी बरं बदलले असतील? तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, तुम्ही रस्त्यात कुठे थांबला होतात का? तेव्हा आकाश म्हणतो, अजिबात नाही, आम्ही बेडरूममधून सरळ हॉलमध्ये आलो, आजीला भेटून आम्ही सरळ निघून गेलो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, आजी, आम्ही फक्त 2 मिनटं इथे देवी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबलो होतो, ते तू म्हणालीस तेव्हा. तेव्हा आजी म्हणतात, हो, म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही इथे आता देवी आईचा आशीर्वाद घेत असताना आपल्या घरातलंच कुणीतरी त्याच्यामध्ये दुपटं आणि त्याचबरोबर फाईल्स वगैरे काढून पैसे ठेवले असतील का? ती व्यक्ती आपल्या घरातलीच असेल का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाश आणि भूमी दोघांनाही संशय येतो की कदाचित ती व्यक्ती आपल्या घरातलीच असेल, पण त्यांना आता वेगवेगळी व्यक्ती आठवलेली असते. पण इथे भूमी म्हणते की मला माहिती आहे हे सगळं कारस्थान कुणाचं आहे, रागिनी आत्यांचं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, अगं रागिनी आत्या असं का करेल? तू मला सांग, आपण गेलो तेव्हा ती घरात होती का? कारण तेव्हा रागिनी घरात आहे हे आकाशला माहिती नसतं. तेव्हा आकाश म्हणतो, काही झालं तरीसुद्धा भूमी, तू बरं आत्याचंच नाव घेतेस. तेव्हा इकडे भूमी म्हणते, मला माहिती आहे हे कारस्थान आत्यांचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मला नाही वाटत. तेव्हा मानसी म्हणते, जर हे आईंनी केलं नसेल तर मग दुसरं कोणी केलं असेल, पौर्णिमाने. मला माहिती आहे ना, मला पूर्ण खात्री आहे हे पौर्णिमानेच केलं असेल. तेव्हा इथे भूमीला कळलेलं असतं की हे कारस्थान दोघींचं आहे, पौर्णिमा आणि रागिनी या दोघींचं सुद्धा हे कारस्थान आहे. त्यानंतर इथे आता भूमीला कळतं, ती म्हणते की आकाश, जर हे कारस्थान पौर्णिमाचं असेल ना, तर मी आजच्या आज
पौर्णिमाच्या तोंडून वधवून घेईन की हे सगळं तिनेच घडून आणलेलं आहे म्हणून. तिनेच आपल्या बॅगमधून धुपटं आणि पिथे डॉक्युमेंट्स बाजूला काढले आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवले होते हे मी आजच्या आज सिद्ध करेन. तेव्हा इथे मनू म्हणते, हां ताई, अगदी बरोबर बोलतेस तू. त्या पौर्णिमाला धडा शिकवायलाच हवा. हे कारस्थान तिचंच आहे, मी सांगते ना. कारण तीच अशी एक व्यक्ती आहे जिला या घरातला कोणाचाही आनंद बघवत नाही. त्यानंतर इथे आता भूमी आणि मानसी दोघीजणी प्लॅन करत असतात. त्या किचनमध्ये नाटकाला सुरुवात करतात. भूमी म्हणत असते, अगं मनू, तुला माहिती आहे का, गीतांजली मॅडम इतक्या चांगल्या आहेत ना, त्यांनी आमचं बोलणं अगदी व्यवस्थित ऐकून घेतलं. तू एक काम कर ना, आता तू वाटीमध्ये साखर घे आणि देवासमोर ठेव बरं, कारण का सगळं माझ्या मनाप्रमाणे घडलं आहे. तेव्हा मनू म्हणते, काय म्हणतेस ताई, गीतांजली मॅडमने सगळं बोलणं ऐकून घेतलं तुझं? तेव्हा भूमी म्हणते, हो ना, सगळं बोलणं माझं ऐकलं. मी त्यांना व्यवस्थित कन्व्हिन्स केलं. माझ्या आणि क्षितिजाच्या बॉन्डिंगबद्दल सांगितलं. माझ्या प्रेग्नेन्सीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये नक्की काय काय घडलं होतं हे सुद्धा मी सगळं सांगितलं. आता त्यांना पुरावे दाखवायला नाही मिळाले, कारण धुपटं आणि डॉक्युमेंट्स हे सगळे गायब झाले होते ना, पण माझ्या मोबाईलमध्ये सगळे पुरावे होते. तर ते सगळे जे काही माझ्याकडे पुरावे होते ते सगळे मी त्यांना दाखवले आणि त्याचबरोबर ते बाळ माझ्यापासून कसं दुरावलं हे सुद्धा मी सांगितलं. तेव्हा आपण आता बोलून गोष्टी सॉल्व्ह करूया. तुम्ही ही केस मागे घ्या, ही नोटीस मागे घ्या, असं मी त्यांना म्हणाले आणि त्यांनी माझं ऐकलं. नोटीस मागे घेतली. तेव्हा इथे मनू म्हणते, हो ना, किती चांगले आहेत बिचाऱ्या गीतांजली मॅडम. त्यानंतर प्रेक्षकांना पौर्णिमाने बोलणं ऐकल्यानंतर ती लगेचच आपल्या रूममध्ये येते. तेव्हा भूमी म्हणत असते, बघितलंस ना मनू, गेली तिच्या रूममध्ये. आता बरोबर मासा आपल्या जाळ्यात अडकलाय. आता तिच्या तोंडून जे काही सत्य निघेल त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपण जो विचार केला तिच्याबद्दल ते सगळं बरोबर आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता अमोलीला फोन करते आणि ती म्हणत असते, काय गं अमोली, या गीतांजली मॅडम यांनी असं कसं केलं? भूमी आणि आकाश दोघेजण तिथे गेले होते. तेव्हा इथे भूमीने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी इथे लगेच नोटीससुद्धा मागे घेतली. अगं मी काय काय करते इथे तुझ्यासाठी माहिती आहे का? इथे आता गीतांजलीच्या समोर भूमी आणि आकाश यांचं बॅड इम्प्रेशन पडावं म्हणून मी त्यांच्या बॅगमधून धुपटं फाईल्स वगैरे बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पैसे ठेवले होते, जेणेकरून पैसे बघून इथे गीतांजली मॅडमच्या समोर त्यांचं इम्प्रेशन खराब पडेल आणि त्यांना असं वाटेल की यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे अमोली म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं तू केलंस का? तेव्हा इकडे पौर्णिमा आता बोलत असते आणि भूमी तिथे येते आणि म्हणते, हो, तिथे काय काय घडलं ते मी तुला सांगते ना. तेव्हा इथे अमोली भूमीचा आवाज ऐकते. तिला खूप जास्त टेन्शन येतं. ती लगेच डोक्यालाच हात लावते, कारण तिला आता कळलेलं असतं की भूमीला सत्य कळलं आहे की कशा पद्धतीने पौर्णिमा मला मदत करते आणि मी तिच्या सांगण्यावरूनच या सगळ्या गोष्टी करते हे आता अमोलीला सुद्धा कळालेलं असतं. त्यानंतर इथे भूमी म्हणते की लाज नाही वाटत तुला पौर्णिमा असं वागताना? तेव्हा इथे पौर्णिमा तरीसुद्धा निर्लज्जावानी तिच्याकडे इथे मान वर करूनच बघत असते. त्याचबरोबर इथे यशपालचा आता मित्र आलेला असतो, जो मेडिकलमध्ये काम करत असतो. त्याचा मित्र येतो आणि म्हणतो, अरे यशपाल, तुला माहिती आहे का, तुझी चौकशी करण्यासाठी ना एक माणूस आला होता. तो तुझ्या मागावरती आहे. तुझ्या गोळ्या नेतोस ना, त्या गोळ्या कसल्या आहेत, तो कशासाठी घेतो, हे सगळं तो विचारत होता. तेव्हा यशपाल म्हणतो, हा मग कोण होता तो माणूस आणि माझ्याबद्दल का विचारपूस करत होता? तेव्हा इकडे आता त्याचा मित्र म्हणतो, अरे मला काय माहिती, तो तुझ्याबद्दल विचारत होता हे मला माहिती नाही आहे, कारण मी तेव्हा मेडिकलमध्ये नव्हतो. तिथे दुसरा मुलगा काम करत होता, त्याला त्याने विचारलं. आणि तेव्हा इथे यशपाल म्हणतो, अरे कुणीही तुम्हाला याल विचारायला आणि तुम्ही माझ्याबद्दलची माहिती त्याला द्याल का? तेव्हा इथे त्याचा मित्र म्हणतो, अरे मी नव्हतो ना तिथे, आता दुसरा मुलगा होता आणि त्याने सगळी माहिती अशा पद्धतीने विचारली ना, तो म्हणाला की तू त्याचा मित्र आहेस म्हणून आणि काळजीपोटी सगळं विचारतोय असं म्हणाला. तेव्हा त्या गोळ्या तू कशासाठी घेतोस हे त्याला सांगितलं, कळलं त्याला. तेव्हा यशपाल म्हणतो, अरे देवा, तो माणूस कोण होता आता मला कसं कळणार? तेव्हा तो म्हणतो, अरे मी आहे ना मेडिकलमधलं CCTV फुटेज घेऊन आलो आहे तुला दाखवायला आणि त्या माणसाचा फोटोसुद्धा मी काढून ठेवला आहे. तेव्हा यशपाल म्हणतो, बघू दे कोण आहे तो माणूस. तेव्हा इथे त्याचा मित्र आपल्या मोबाईलमधला फोटो त्याला दाखवतो. तेव्हा इथे यशपाल म्हणतो की हा तर रागिनीताईंचा राईट हँड सत्य आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं कारस्थान रागिनीताईंचं आहे. त्यांनीच या माणसाला माझ्या मागावरती ठेवलं आहे माझ्याबद्दलची माहिती गोळा करायला. तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, तू ओळखतोस का ह्याला? तेव्हा यशपाल म्हणतो, हो हो, मी ह्याला ओळखतो. बरं ठीक आहे, जाऊ दे.
आता जरी कोणी आलं ना तरी माझ्याबद्दल अजिबात काही सांगायचं नाही, तुझ्या माणसांनासुद्धा सांगून ठेव. तेव्हा बरं ठीक आहे, तू मला आता सगळी माहिती दिलीस, तुझं काम झालं, तू आता जा, असं यशपाल त्याच्या मित्राला म्हणतो. तर इथे भूमी म्हणत असते की पौर्णिमा, काय गं, तुला लाज नाही वाटत का असं वागताना? म्हणजे इथे मी माझ्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न करते आणि तुला असं वाटतंय की माझं बाळ घरी येऊ नये. म्हणजे आत्तापर्यंत तू आम्हाला सगळ्यांना आयुष्यभर खूप त्रास दिलास, आयुष्यभर आम्हाला खूप छळलंच गं तू. पण माझ्या त्या तान्या बाळालासुद्धा तू सोडलं नाहीस गं, त्यालासुद्धा तू त्रास दिलास. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, अगं आम्हाला नाही, त्या देवाला तरी घाबर. इतकी कशी का निर्दयी तू की माझ्या त्या तान्या बाळाचासुद्धा तू विचार केला नाहीस? ते धुपटं आणि त्या फाईल्स तूच काढल्यास ना बॅगमधून, हे मला आधीच कळायला हवं होतं. पण आता बघितलंस ना, तुझ्या तोंडूनच मी सत्य वधून घेतलं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो मीच केलं हे सगळं, कारण मला माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बाळाचं सुख किती महत्त्वाचं आहे आणि मला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बाळाचं सुख येऊ द्यायचं नाही आहे, अगदी कधीच तुम्हाला ते मला मिळू द्यायचं नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे भूमी म्हणते, तू कोण आहेस गं ते ठरवणारी की आमच्या बाळाचं सुख आमच्या आयुष्यामध्ये परत येईल की नाही? आत्तापर्यंत तू काही कमी प्रयत्न केलेस का आम्हाला त्रास देण्यासाठी? सांग ना, कमी प्रयत्न केलेस आम्हाला त्रास देण्यासाठी? पण तू आमचं काही वाकडं करू शकली नाहीस. अगं आमचं का काही वाकडं होईल? कारण का देवसुद्धा नेहमी सत्याच्याच बाजूने असतो. तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केलं, पण ते बाळ कुठे गेलं? सांग ना, कुठे गेलं? ते बाळ पारितोषकडे गेलं. एका चांगल्या घरामध्ये माझं बाळ गेलं, सुरक्षित घरामध्ये, ते सुद्धा एका चांगल्या घरामध्ये. त्यानंतरला तुम्ही खूप प्रयत्न केले हे लपवण्यासाठी की ते बाळ माझ्यापर्यंत पोचलं नाही पाहिजे, त्याचीसुद्धा तुम्ही तयारी केलीत. पण तुमचं हे प्लॅनिंग आता संपणारच होतं. तेवढ्यातच मला शेवटच्या क्षणी कळालं की तेच बाळ माझं बाळ आहे म्हणून. बरोबर ना? आता तर मला कळलं आहे की ते बाळ माझं आहे म्हणून. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हो फक्त कळलं आहे ना, पण काय फायदा? फायदा काय तुझ्याकडे ते बाळ आलं आहे का? नाही ना. ते बाळ जरी तुझं असलं तरीसुद्धा तुझ्यापर्यंत ते पोचलं आहे का? जन्म झाल्याच ते बाळ तुझ्यापासून दूर झालं, हो ना. आता मी तुला उघडपणे सांगते, कितीही प्रयत्न कर पण तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येऊ देणार नाही, तुझ्या आयुष्यामध्ये तुझं बाळ मी येऊ देणार नाही. जेवढं माझ्याने शक्य होईल तेवढे अडथळे मी तुझ्या रस्त्यामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न करेन, जसं आज सकाळी केलं होतं. गीतांजलीच्या नजरेतून तुम्हाला पाडण्यासाठी मीच ते केलं होतं. उघडपणे सांगते, जा, काय करायचं आहे ते कर. तेव्हा भूमी म्हणते, अगं तू काही करू शकणार नाही आहेस पौर्णिमा, आत्तापर्यंत तुला कळलेलं नाही आहे का? अगं आत्तापर्यंत तू इतके प्रयत्न केलेस, कुठला तुझा प्रयत्न यशस्वी झाला सांग ना. हे बघ, तुला आहे ना मी काहीच बोलणार नाही आहे, तुला मी काही करणार नाही आहे. तू आहे ना या सुडाच्या भावनेने आम्हाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करशील, पण आम्हाला त्रास होणारच नाही. आम्ही आमचं आयुष्य जसं शांतपणे जगतोय ना तसं जगणारच. त्याने तू इरिटेशनमध्ये जाशील, तू इरिटेड होशील, तू म्हणशील की या लोकांना मी इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला पण यांना त्रासच होत नाही आहे. उलट माझी क्षितिजा माझ्या जवळ असेल, कळलं का, माझ्या कुशीत असेल ती लवकरच. आणि तेव्हा तुला कळेल की एखाद्या माणसाला आपण त्रास देण्याचा प्रयत्न करणं आणि एखाद्या माणसाबरोबर चांगलं वागणं याच्यामध्ये किती फरक आहे. तू मला त्रास देता देता तू त्रासामध्ये येशील, तुला त्रास होईल, पण तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस. काय मिळालं तुला हे सगळं करून? सांग ना, काय मिळालं? शेवटीला सत्य तुझ्या वधून तोंडून घेतलंच ना मी, तुझ्या तोंडून वधवून घेतलंच ना मी सत्य. काय मिळालं तुला हे सगळं करून? तुला असं वाटतंय का की तू अशी वागशील आणि माझं बाळ माझ्यापासून दूर होईल म्हणून? अगं तू इतके प्रयत्न केलेस पण शेवटीला बाळ माझ्या दुधावरतीच जगलं ना. ठीक, ते माझ्या जवळ नाही आहे पण माझ्या दुधावरतीच जगलं, बरोबर ना. मी आई म्हणून त्याला दूध पाजलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जितके प्रयत्न करायचे आहेत ना तितके कर, पण तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर कधीच करू शकणार नाही आहेस, हे तू लक्षात ठेव. आणि तुझ्या त्या अमोलीलासुद्धा सांग. तर इथे आता आकाश आणि भूमी दोघेजणं देवी याचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, का देवी आई, का केलंस असं? तुझा आशीर्वाद घेऊनच आम्ही आता गीतांजली मॅडम यांच्याकडे गेलो होतो ना. मग तुझा आशीर्वाद घेत असताना ही गोष्ट कशी काय घडली देवी आई? आता आम्हाला कसं काय कळेल, कसा पुरावा सादर करता येईल की ते बाळ आमचं आहे म्हणून? तेव्हा ती आता विचार करत असते. आकाश म्हणत असतो की देवी आई, क्षितिजा, तू दिलेलाच आशीर्वाद आहे ना गं आम्हाला, मग आमच्यापासून तू आता तुझा आशीर्वाद कसा काय हिरावून घेऊ शकतेस?
आमची क्षितिजा आम्हाला तुझा आशीर्वाद म्हणून तरी परत दे. तेव्हा भूमी म्हणत असते, नाहीतर काय, तुझ्यामुळे क्षितिजा आमच्या आयुष्यामध्ये आली ना, मग आता तूच तिला आमच्यापासून दूर का करतेस? असं करू नकोस देवी आई, लवकरात लवकर आमची क्षितिजा आमच्या जवळ असू दे, असं आता भूमी म्हणत असते. आणि भूमी आणि आकाश दोघेजण आता देवी आईचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा यशपाल तिथे येतो आणि भूमीच्या शेजारी उभा राहतो. तो म्हणत असतो की ठीक आहे, रागिनी पैसे देत नाही आहे ना, तर आता भूमी आणि आकाशला सत्य सांगतो आणि त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे उकळतो, असं आता इथे यशपाल म्हणत असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता यशपालसुद्धा देवी आईचा आशीर्वाद घेतो. तेव्हा इथे तो भूमी आणि आकाशजवळ बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे भूमीला चाहूल लागते की तिच्या शेजारी कुणीतरी उभा आहे. तेव्हा ती हळूवारपणे डोळे उघडून त्याच्याकडे बघते आणि आकाशसुद्धा बघतो. तेव्हा इथे यशपाल आता म्हणत असतो की भूमी बाळा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आणि असं म्हणाल्यानंतर तिथेच आता यशपाल काकांवरती एपिसोड संपलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता पुढील भागामध्ये इथे भूमी आणि आकाश दोघेही यशपाल काकांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करतच असतात. तेवढ्यातच इथे आता रागिनी यशपालला म्हणत असते की हे बघ यशपाल, आता मी खूप मोठा डाव टाकलेला आहे. त्यातून जे पैसे मिळतील ना, ते सगळेच्या सगळे पैसे मी तुला देईन आणि त्यानंतरला तुलासुद्धा संपवेन, कायमचं तुझं काम करून टाकेन, तुझा काटा काढते की नाही बघच तू. त्यानंतर इथे आता रागिनी म्हणत असते, काही झालं ना तरीसुद्धा क्षितिजा, भूमी आणि आकाश या दोघांकडे येता कामा नये. तर इथे आता अमोलीसुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गीतांजली मॅडम अमोलीला म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या क्षणी मला कळेल की तुम्ही सादर केलेले पुरावे हे सगळे खोटे आहेत, हे तुम्ही मॅनेज केलेत, त्या क्षणी मी तुमची केस सोडून देईन. तर इथे यशपालने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की भूमी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ती चिठ्ठी यशपाल काकांनी आता एका पुस्तकामध्ये ठेवून भूमीकडे दिलेली असते आणि तिला ती चिठ्ठी वाचायला सुद्धा सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते.